नक्कीच सलोनी, जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार हे मुंबईवरून बारामतीला आपल्या निवासस्थानी जात होते आणि ते विमानाने प्रवास करत होते. मात्र त्यांचं विमान बारामतीला टेक ऑफ होत असताना तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन जे आहे ते झालेलं आहे. आणि या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण राजकारणात खळबळी उडालेली आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नेते उमेशदादा पाटील हे देखील भावूक झालेले आहे आणि यांचे देखील अश्रू अनावर झालेले आहेत. आणि नेमके ते काय प्रतिक्रिया देत आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. पाहूया आपण. आमचा सगळा आधार गेलेला आहे. आमचा राष्ट्रवादी परिवाराचा प्रमुख केला. पहाटे 4 वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा त्या पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं आज दुःखद निधन झालं. आमचा सगळा आधार गेलेला आहे. आमचं कुटुंबाचा प्रमुख गेला. राष्ट्रवादी परिवाराचा प्रमुख केला. अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीव तोड काम करणारा नेता पहाटे 4 वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेता अशा पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे घडलं. आज सगळ्या नुसता तो अजितदादाचा परिवार नव्हता, महाराष्ट्र त्याच्याकडे बघत होता. उद्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो. अचानक आज अजितदादा आज ही धक्कादायक बातमी आली. अक्षरशः सगळं कोसळल्यासारखं झालंय. सगळं याच्यातून त्यांचा परिवार, राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातील अजितदादावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे. या माणसाला उद्या महाराष्ट्रातील विकासाचा गाडा थांबतो का काय? अजितदादा, तुम्ही असं अचानक कसं काय केलं? एवढं पहाटे उठून तुम्ही सकाळी एवढं कशासाठी? याची एक्झिट होईल. महाराष्ट्राचं नाही, देशाचं नुकसान झालं. इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मिळलेला नाही. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा नेता होलेला नाही. माझा परिवार आणि माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं मला श्रद्धांजली अर्पण करतो.